तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही सकाळपासून होत आहे। तर आज आहे गुरुवार, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आज, आणि म्हणजे माझा उपवास आणि आजची पूजा। तर इथे ना आज सोहम घरीच होता, तर त्याच्यासाठी स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे माझी। बघा, आपला जरी उपवास असला तरी घरामध्ये बाकीचे मेंबर असतातच की ज्यांच्यासाठी आपल्याला स्वयंपाक हा करावाच लागतो। आणि काय होतं ना, इतर वेळेला की असं पूजा वगैरे असली ना, सोहम शाळेत गेलेला असला ना की जरा निवांत असतो, म्हणजे मला भरपूर वेळ असतो, तो त्यामुळे ना मी पूजा वगैरे आधी आटपून घेते आणि नंतर स्वयंपाक करते। पण आज सोहम घरी असल्यामुळे त्याचा चहा, नाश्ता आणि नंतर जेवण हे सगळं मी रेडी केलं आणि त्यानंतर पूजेला बसली, त्यामुळे मला थोडासा आज पूजेला उशीरसुद्धा झालेला। तर इथे ना सोहम उठलेला होता, तर त्यासाठी मी चहा बनवली सोहमसाठी आधी, आणि बाहेरूनच ब्रेकफास्ट घेऊन आलेली होती, कारण बाहेर गेली होती, फुलं वगैरे घ्यायला जायचं होतं मला पूजेसाठी। आणि काय म्हणतात, कपूरची पानं म्हणजे की विड्याची पानंसुद्धा मला आज खूप कमी मिळाली, तर थोडीशीच घेऊन आलेली। त्यामध्ये माझा भरपूर वेळ गेला, आणि त्यानंतर आल्यानंतर मग सोहमला ब्रेकफास्ट झाला, चहा झाली, आणि त्यानंतर मग इथे मी आता स्वयंपाकाला लागली। तर इथे पंचामृत रेडी केलं, आणि आता इथे ना पानंसुद्धा मिळत नाही। आधी जुन्या सोसायटीमध्ये खूप छान असायचं, गार्डन असल्यामुळे ना पटकन अशी पानं मिळून जायची फुलांची वगैरे, आता इथे मिळत नाही आहे। तर रस्त्याने येतानाच मी थोडी तोडून आणली, काही सोसायटीमध्ये घेतली, छान धुवून घेतली, आणि सगळं आवरल्यानंतर मग मी इथे बसली आहे पूजेसाठी, पूजेची मांडणी करण्यासाठी। आणि आज जसं मी म्हटलं की खूप उशीर झालेला होता, त्यामुळे झटपट मला अशी पूजा करायची होती। तर इथे नेहमीसारखंच देवघराच्या पुढेच मी पूजा मांडणार आहे, आणि हा जो देवी आईचा मुकुट आहे ना, तो सुद्धा लास्ट इयरचाच आहे, म्हणजे या आधीचाच आहे। आणि इकडे तर ते मिळतसुद्धा नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये ना खूप सुंदर सुंदर मुखवटे आलेले आहेत आजकाल यूट्यूबवरती, तर बापरे किती छान छान बघायला मिळतात वस्त्र, आई म्हणजे देवी आईचे वस्त्र वगैरे, साडी, त्यानंतर मुखवटे। पण काय करणार ना, इकडे मिळतच नाही। तर हे सुद्धा मी माझ्या माहेरी जेव्हा गेले होते ना, तिकडून मी आणलेला होता, म्हणजे लास्ट इयरच होता, तर तोच यावर्षीसुद्धा चालवणार आहे। शेवटी आधी तर कसं असायचं ना, अगदी सिंपल अशी पूजा असायची, नारळ वगैरे आणि त्याचीच पूजा केली जायची। पण आता असे मुखवटे यायला लागले, म्हणजे सजावटीसाठी, तर छानच वाटतं पूजा वगैरे अशी मांडणी केल्यानंतर। तर माझ्याकडे जे आहे तेच मी मांडणी करणार आहे। आणि इथे हा कमळाचा दिवा मी काढलेला होता लावण्यासाठी, पण नंतर मी विचार केला की छान कमळचं फूल दिसतंय, आणि महालक्ष्मी मातेची जी मूर्ती मी ठेवणार आहे पूजेमध्ये, तर ती या कमळाच्या याच्यात ठेवूया, म्हणून दिव्यामध्येच मी तांदूळ असे भरले, आणि त्यावरतीच मग महालक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहे। तर साधी सोपी अशी साधी सिंपल अशी पूजा असणार आहे। तर सर्वात आधी थोडंसं पूजेची मांडणी केली, त्यानंतर आचमन करून घेतलं, कारण कुठल्याही पूजेची सुरुवात ही आचमनानेच होते। आणि सर्वात आधी खाली छान पुसून घेतलेलं होतं, स्वस्तिक काढली, पाट टाकला, लाल वस्त्र टाकले, आणि त्यानंतर मग पूजेची सुरुवात। तर सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घेतलेली आहे। आणि जसं मी म्हटलं की विड्याची पानं मला मिळालेली नाही आहे, तर मग तांदूळावरती असं मूर्ती ठेवायची। मूर्ती फक्त अशीच नाही ठेवायची, थोडेसे तांदूळ वगैरे टाकायचे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, आणि त्यावरती आपण मूर्ती ठेवायची देवांच्या। गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली, त्यानंतर पूजा झाली, नंतर महालक्ष्मी मातेला सुद्धा अभिषेक केला पंचामृताने, आणि त्यानंतर मग महालक्ष्मी मातेच्या मूर्तीची पूजा केली। पूजा ही म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा असते महालक्ष्मी मातेची, ती खूपच सिंपल असते, वेळ लागतो मांडणीसाठी। तर जसं मी म्हटलं की खूप वेळ नव्हता, त्यामुळे मी झटपटच केलेला आहे, पण पोथी वाचण्याला पण वेळ लागतो, सो त्यामुळे मला पोथी वाचायला पण वेळ पाहिजे होता तेवढा, म्हणून मी पूजा जर आटोपती घेतली। माझ्याकडे जे गजलक्ष्मी आहे त्यांनासुद्धा अभिषेक केला पंचामृताने, आणि ते सुद्धा पूजेमध्ये ठेवलं, दरवर्षीप्रमाणेच मांडलेली आहे। यावर्षी थोडंसं एक ॲडिशनल ठेवलं, ते म्हणजे की आपला विष्णू भगवानचा जो फोटो आहे, जो माझ्याकडे नव्हता यावर्षी आहे, लक्ष्मीपूजनमध्ये ठेवलेला होता, तो पण मी ठेवलेला आहे। काय माहीत नाही, पण बरेचसे व्हिडिओ येतात ना, त्या व्हिडिओमध्ये मी बघितलं, आणि असं म्हणतात की मार्गशीर्ष महिना जो आहे ना, तो विष्णू भगवानची सेवा जास्तीत जास्त करायची, असं आपण ऐकलेलं। आजकाल तर यूट्यूबमुळे सगळं काही सोपं झालेलं आहे, सोशल मीडियामधून आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं, ऐकायला मिळतं, आणि ते करावंसं पण वाटतं। तर जे करावंसं वाटतं ते मी करते। तर म्हटलं चला, भगवान विष्णूंचा आणि महालक्ष्मीचा फोटो आपल्याकडे आहे, तर तो ठेवूया, आणि दर गुरुवारी अशाच पद्धतीने पूजा होईल, मला माहीत नाही, कधी कधी जमत पण नाही, तेवढा वेळ पण नसतो, तर अगदी साधी सोपी अशी मांडणी मी करत असते। इथे पुस्तकाची पण छान पूजा करून घेतली, देवी आईची पूजा केली, फोटोला वगैरे सगळीकडे हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्या, आणि त्यानंतर मग फुलं वगैरे वाहून घेतली। आणि आज तर फुलंसुद्धा व्यवस्थित म्हणजे छान नेहमीसारखी अशी मिळालेली नव्हती,
कमी ह्याच्यामध्ये खूप मिळाली. पण फुलांशिवाय ना पूजा करण्यात काहीच अर्थ नसतो असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओ बघत असणार तर रोजची पूजा मी पंचोपचार पद्धतीने करते आणि त्यामध्ये सुद्धा फुलंही असतातच. खूप क्वचित कधीतरी असं असतं की माझ्या देवघरामध्ये म्हणजे देवपूजेच्या वेळेला फुलं नसतात, पण असं कधीच झालेलं नाही. मी जेव्हाही बाहेर जाते ना तर एक्स्ट्रा मी फुलं घेऊनच आणते, म्हणजे आणूनच ठेवते घरामध्ये. पण आज ना खूप कमी फुलं मिळाली मला. म्हटलं असू द्या, पूजेपुरतं तरी आहे ना तेवढं बरं. त्यानंतर मग पूजेमध्ये जे आहे महालक्ष्मी मातेची पूजा आपण करणार आहोत. तर मातेला प्रिय असणाऱ्या कवड्या माझ्याकडे आहेत, पिवळ्या कवड्या ज्या देवघरामध्ये ठेवलेल्या आहेत. त्यानंतर कमळगट्ट्याची माळा जी आहे, श्रीयंत्र आहे, तर ते सगळं मी पूजेमध्ये ठेवलं. मग आईची देवी आईची ओटीसुद्धा इथे ठेवलेली आहे. आणि मग छान पूजा वगैरे झाल्यानंतर मग मंत्र जाप झाले आणि त्यानंतर मग मी पोथी वाचायला सुरुवात केली. जसं मी म्हटलं सोहम घरी होता तर त्याने थोडंसं हे शूट केलेलं. तर छान पोथी वाचन झालं. त्यानंतर मग आरती वगैरे झाली आणि अशी माझी आजची पूजा झाली. म्हणजे गुरुवारचा पहिला गुरुवार मार्गशीर्षमधला. तर माझी पूजा वगैरे झाली आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. खरं तर आज माझं चाललेलं होतं उपवास करायचा की नाही, कारण काही दिवसांपासून खूप त्रास होतोय म्हणून. पण केला मी उपवास आणि पूजासुद्धा खूप छान प्रकारे केली. तर आता माझी पूजा ही झालेली आहे आणि खूप छान आरती वगैरे सुद्धा माझी झालेली आहे. आणि आज देवघरासमोरच मी पूजा मांडलेली हे बघा, छान. कारण ही पूजा छोटीशीच असते तर म्हटलं एवढ्या पाटावरती छान मांडता येईल. आणि पूजेची मांडणी करण्यामध्येच भरपूर वेळ माझा आज गेला, कारण मला कळतच नव्हतं कुठे काय वस्तू ठेवूया म्हणून. नेहमीपेक्षा आज थोडीशी वेगळ्या प्रकारची मी पूजा मांडलेली आहे. तर आणि देवी आईचं रूप बघा किती सुंदर दिसतंय, हे बघा. तर अशा पद्धतीने मी पूजा आज म्हणजे पूजेची मांडणी केलेली होती. आणि जसं मी म्हटलं की भरपूर वेळ लागला मला आज, कारण बाहेर सुद्धा गेलेली होती, कारण फुलं वगैरे काहीच नव्हती. ते आणायला मी बाहेर गेले आणि त्याच्यामुळे मला उशीर झाला. आणि मग घरी आले तर सोमदादा उठलेला होता. आज सोमदादा शाळेत गेला आणि त्यामुळे मग त्याला नाश्ता मी बाहेरूनच आणला होता. स्वयंपाक वगैरे केला तर त्यातही बराचसा माझा वेळ गेला. सो म्हटलं ठीक आहे, आज पूजा जरा निवांतपणे करूया. तर ते झालं. आणि आत्ता माझी पूजा झालेली आहे. सोमदादाचा अभ्यास सुरू आहे, कारण प्री बोर्ड एक्झाम येत आहेत, त्याच्यामुळे सोमदादानं ज्या दिवशी रिव्हिजन वगैरे असते स्कूलमध्ये तर त्यावेळेला तो जात नाही शाळेमध्ये, मग घरीच अभ्यास करतो. तर आज पण तो गेलेला नाहीये, घरीच आहे, घरी अभ्यास सुरू आहे त्याचा. माझी पूजा वगैरे सगळी आटोपली. तर म्हटलं चला आता मी स्वयंपाक आज फक्त वरण भात केलेला आहे, कारण त्याचाच फक्त म्हणजे त्याच्यापुरतंच केलेलं होतं. माझ्यासाठी मी साबुदाण्याची खिचडी मी आता करणार आहे, कारण सकाळपासून फक्त मी चहा घेतलेली आहे. आज 2 कप चहा घेऊन झालेली माझी, कारण उपवास असला तर लागतेच, तर त्याच्यासाठी. आणि आता खूप पसारा झालेला आहे गॅसच्या ओट्यावरती, हे बघा सगळं मेस तसंच्या तसं पडलेलं आहे. ते सगळं मी आता आवरते. सर्वात आधी सोमदादाला जेवण देते, त्याच्यानंतर मी माझ्यासाठी खिचडी बनवते साबुदाण्याची, आणि त्यानंतर मग राहिलेली काम आटपूया. सो चला, पूजा तर खूप छान झाली. आणि जसं मी म्हटलं की मार्गशीर्ष महिना असताना तर सर्व स्त्रियांना एक वेगळाच उत्साह येतो, मला सुद्धा तसाच येतो, कारण छान वाटतं. महालक्ष्मी मातेची सेवा होते आपल्याकडून आणि तिचं रूप कसं सजवावं, कसा श्रृंगार करावा यामध्ये बराचसा वेळ जातो आणि तेच छान वाटतं पूजेमध्ये. बघा किती सुंदर दिसते पूजा. तर असं काहीच असतं. आणि दर गुरुवारी माझा तोच प्रयत्न असणार आहे की कशा पद्धतीने मी छान देवीचा शृंगार करू, छान सजावट करू असं असणार आहे. सो चला, आता खूप काही बोलत नाही, पटापट माझी कामं राहिलेली ती मी आटपून घेते आणि मग आपण भेटूया. तर आजचा व्हिडिओ हा कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. लवकर भेटूया थोड्या वेळानंतर. नंतर उपास म्हटला तर काहीतरी तर मला लागतंच, कारण उपाशी मी काही न खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही, कारण मला मायग्रेनचा त्रास आहे, त्यामुळे काही ना काही तर खायला पाहिजेच. आणि गोड खायची खूप इच्छा माझी होतच नाही, त्यामुळे मी सरळ साबुदाण्याची खिचडी आज बनवलेली.
इथे. आणि तुम्ही म्हणणार असं का दिसतं, तर मी मिरची पण टाकली आणि थोडंसं तिखट पण टाकलेलं, कारण असं मिक्स केलं ना तर मला खूप आवडतो. आणि आज साबुदाणा खूप छान असा मोकळा मोकळा झालेला होता. आणि साबुदाणा म्हटला तर त्यासोबत ना दही मला पाहिजेच असतं, नुसतं साबुदाणा खाल्ला नाही जात, तर दही पण. आणि दही माझ्या घरामध्ये नेहमीच असतं, दही ताक हे नेहमीच असतं, त्याच्यामुळे मी दही घेतलेलं आहे. साबुदाण्याची खिचडी खाल्लेली आणि सोहमदादाचं जेवणसुद्धा झालेलं होतं. त्याला मी वरण भात असा बनवलेला होता, रात्रीची थोडी भाजी शिल्लक होती तर त्याचं पण जेवण झालं. तर हा माझा दुपारचा फराळ होता. आणि त्यानंतर मग मी आता तुम्हाला भेटते संध्याकाळी. उपवास आहे तर काहीतरी छान तर बनायलाच पाहिजे. छान म्हणजे काय, तर नेहमीच आपली भाजीपोळी पण काहीतरी वेगळं. तर इथे मी फ्लॉवर आणलेली होती आणि फ्लॉवर सध्या खूप महाग आहे, पण इथे ना पूर्ण एक म्हणजे काय म्हणतात पर पीसनुसार मिळालं. माझ्या घराच्या बाजूलाच रिलायन्स मार्ट आहे, तर एक दिवस आधी मी भाज्या वगैरे घेऊन आलेली होती. तर 39 रुपीजला पर पीस असं मला छान मस्त कॉलीफ्लॉवर मिळाला होता, एकदम फ्रेश होता. असं बघितल्याबरोबर घ्यायची इच्छा झाली, तर मग मी घेतलेला आणि त्याचीच भाजी बनवूया म्हटलं. आणि जसं मी तुम्हाला नेहमीच म्हणते की माझी रेसिपी ना वेगवेगळ्या प्रकारे मी ट्राय करत असते, तर आज तुम्हाला काही रेसिपी दिसली, नेक्स्ट टाईम ती तशीच दिसेल असं नाही आहे. तर आज ना थोडी फ्लॉवर मी कट करून घेतली. आणि मला ना फ्लॉवरची भाजी लाल म्हणजे तिखटाची आवडते. आता यातमध्ये पण आमच्या घरामध्ये खूप हे होतं, महेशला मिरची टाकून आवडते, सोहमला लाल तिखटाची आवडते, त्यामुळे मी अल्टरनेट अशी बनवते. आज लाल तिखट टाकून बनवणार आहे. आणि बरेच जण यामध्ये आपला बटाटासुद्धा टाकतात, मी टाकत नाही, फक्त फ्लॉवरचीच करते, कारण माझ्या घरात ते आवडत नाही म्हणून. हां, वटाणे वगैरे टाकते, पण आज फक्त फ्लॉवर करते आहे. छान इथे कट करून घेतले. आणि मला ना फ्लॉवर असं मोठे मोठे म्हणजे फ्लॉवर काय म्हणतात त्याला, फ्लोरेट जे असतात ना, ते असे मोठे मोठे टाकायला आवडतात, पण महेशला आवडत नाही म्हणून एकदम बारीक पण नाही एकदम मोठे पण नाही असे करून घेतले. कट करून घेतली फ्लॉवर, थोडेसे पाण्यामध्ये मीठ टाकून थोडंसं धुवून घेतली. आणि त्यानंतर आजचा मेनू असणार आहे भाजी, फ्लॉवरची भाजी, चपाती आणि त्यानंतर खीरसुद्धा बनवणार आहे. तर खीरसुद्धा मी काय केलं ना, सकाळी सोमसाठी जो भात बनवलेला होता ना, त्यातला वाटीभर भात मी आधीच काढून ठेवला. म्हटलं याचीच आपण संध्याकाळी खीर बनवूया. तर अशी साधी पद्धतीने आज खीर बनवणार आहे. आधी अशीच बनवायची माझी आई, मला आठवतं, भात शिजवून मग त्या भातापासून बनवायची. तर आज तसंच बनवली आणि खीर खूपच टेस्टी झाली होती. खीर म्हटलं देवयाईला खीरप्रिय आहे, तर खीर वेगवेगळ्या 4 गुरुवारी आता वेगवेगळ्या खीर मी बनवणार, गोड काहीतरी पाहिजे म्हणून. तर भाजी माझी इकडे रेडी होते, एका साईडला खीर बनते. तोपर्यंत म्हटलं की पटकन पीठ मळून घेऊया, म्हणजे बाकीचं कामं आवरतात तोपर्यंत पीठ मळून होऊन जातं. आणि माझं हे नेहमीचंच टास्क आहे बरं का, मल्टीटास्किंग. एकाच वेळेला मी 2-3 कामं करते, त्यामुळे स्वयंपाक खूप लवकर होतो. बऱ्याच जणांना असं वाटते स्वयंपाकाला खूप वेळ लागतो. खरं तर प्रिपरेशन तुम्ही व्यवस्थित केलं, एकाच वेळेला 2-3 पदार्थ जर तुम्ही केले ना, तर मग पटकन होतं. तर जसं मी नेहमीच सांगते तुम्हाला की एका साईडला भाजी माझी होते, एका साईडला चपातीचं पीठ मळून ठेवते, मग एका साईडला काहीतरी होतं. असं मल्टीटास्किंग आपण केलं ना तर पटकन स्वयंपाक होतो. तर इथे मी पीठ मळून ठेवते आहे आणि भाजी तर ऑलरेडी होते, खीरसुद्धा होते. त्याचबरोबर मी आज आणखी पदार्थ बनवणार, तो म्हणजे की भजे. माझ्याकडे ना अळूची 2 पानं शिल्लक होती. 2 म्हणजे काय, तर बाकीची 2-3 खराब झालेली होती, 2 चांगली होती, ती मी राहू दिलेली होती. तर त्याची भजी मी आज बनवणार आहे. आणि असं बारीक बारीक चिरून घेतलं आणि भज्यांचं पीठ रेडी करून घेतलेलं होतं. बेसन, मीठ, हळद, तिखट, ओवा थोडासा टाकलेला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे बारीक चिरून मी पानं टाकून घेतली आणि गरमागरम याची भजी केलेली होती. भजे तर सर्वांनाच आवडतं आणि शक्यतो ज्या दिवशी उपवास वगैरे असेल ना, त्या दिवशी एखादी पदार्थ फक्त भाजी पोळी न बनवता गोड काहीतरी बनवते, किंवा मग एखादी असा पदार्थ मी बनवते. आणि माझं नेहमीच असतं की गोड काहीतरी पाहिजे उपवासाच्या दिवशी, नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो म्हणून. तर मग काहीच नसेल ना, तर तुम्ही गुळाचा खडा किंवा मग साखर नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवा, पण नक्कीच काहीतरी गोड बनवा. आणि खीर बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर इथे माझी खीरसुद्धा रेडी झालेली होती. स्वयंपाक ऑलमोस्ट माझा रेडी झालेलाच होता. आणि फक्त नंतर ना मी गरमागरम भजी करून घेतली, म्हणजे पूजा वगैरे करायच्या आधी, कारण संध्याकाळची आरती वगैरे पण मला करायची होती. आणि महेश यायच्या आधीच माझा स्वयंपाक सगळा रेडी झालेला असतो. इथे बघा मस्त खीरसुद्धा रेडी झालेली होती. आणि थोडं थंड झाल्यानंतर ना खीर थोडी आणखी घट्ट होते. इथे मी छोटीशी कढई ठेवलेली आहे, भजे तळायची होती म्हणून. तर पटापट छोटे छोटे भजे, म्हणजे आधी ना फक्त नैवेद्यापुरतंच मी इथे भजे तळून घेतलेले, कारण म्हटलं जेवणाला आपण जेव्हा बसणार ना तेव्हा परत मी तळून घेणार. तर इथे फक्त थोडेसेच मी भजे तळून घेतले. त्यानंतर माझी भाजीसुद्धा रेडी झालेली होती, स्वयंपाक पूर्ण रेडी झालेला होता. तर इथे बघा मी तुम्हाला भाजी दाखवते आता, मस्त अशी सिंपल तिखट घालून केलेली भाजी.
रेडी झालेली आहे। त्या इथे नैवेद्याचं ताट मी रेडी करते आहे। तर भाजी घेतली, चपाती घेतली, खीर घेतली आणि भजे जे तळून ठेवलेले होते ते सुद्धा घेतले। तर नैवेद्याचं ताट माझं रेडी होतं। नैवेद्य दाखवला मी। आधी देवीची आरती करून घेतली मी, संध्याकाळची आपली पूजा केली आणि आरती केली आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग आम्ही उपवास सोडला। तर असं माझा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला जो गुरुवार आहे त्या दिवशीचं रुटीन होतं। पूजा पण खूप छान झाली, सगळं छान असं प्रसन्न वाटतंय नाही का। तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, माझी पूजा कशी वाटली? आजचा व्लॉग आवडला, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। लवकर भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत मस्त खायचं, मस्त राहायचं, माझे व्हिडिओ बघत राहायचं आणि हो, आधीचे व्हिडिओ बघायला विसरायचं नाही। लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। टेक केअर अँड बाय।